फलक मेळा व इतर ठिकाणच्या अपघात प्रकरणी महाराष्ट्र शासन व सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणं आवश्यक. संजय पाचंगे यांची रांजणगाव एमआयडीसी पोलीस निरीक्षकांकडे निवेदनाद्वारे मागणी. शिरूर पुणे रस्त्यावरील फलके मळा व इतर ठिकाणी झालेल्या अपघाती मृत्यू व जखमींच्या मृत्यूस महाराष्ट्र शासन व सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार असल्यामुळे महाराष्ट्र शासन व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवरही सदोष मनुष्यवधाचा, कर्तव्यात कसूर, निष्काळजीपणा, पदाचा दुरुपयोग गुन्हा दाखल होणं आवश्यक आहे, अशी मागणी भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष संजय पाचंगे यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस निरीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. पोलीस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनात संजय पाचंगे यांनी म्हटलंय, शिरूर पुणे रस्त्यावरील फलके मळा इथं बुधवार दिनांक 4 जून 2025 रोजी सकाळी 9 वाजता अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो क्रमांक MH15GV 6451 या वाहनानं ॲक्टिवा स्कूटीला पाठीमागून धडक दिली. त्यात आरती गणेश सावंत या महिलेचा मृत्यू झाला असून 2 जण जखमी झाले आहेत. शिरूर पुणे रस्ता 2013 साली खासगी टोल ठेकेदारांच्या ताब्यातून मुक्त झाला. तेव्हापासून आजपर्यंत म्हणजे जवळपास 15 वर्ष झाली सार्वजनिक बांधकाम विभागानं या रस्त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं आहे. पायाभूत सुविधांचा अभाव असताना बेसुमार नवीन वाहनांची नोंदणी करण्याचा गुन्हा परिवहन विभाग व महाराष्ट्र शासनानं वारंवार केलाय. यामध्ये कायदा सुरक्षाची अंमलबजावणी, रस्ते अपघातांसाठी आपत्कालीन वैद्यकीय सेवा, रस्ता वाहतूक सुरक्षा, शिक्षण प्रशिक्षण, असुरक्षित रस्ता वापरकर्त्यांची सुरक्षा, सुरक्षित रस्ते, पायाभूत सुविधांची खात्री, सुरक्षित ड्रायव्हर, सुरक्षित वाहने, रस्ता सुरक्षा माहिती, रस्ता सुरक्षिततेसाठी कायदेशीर, संस्थात्मक आणि आर्थिक वातावरण तयार करणे, अंमलबजावणी धोरण या रस्ता वाहतूक व राज्य मार्ग मंत्रालय, महामार्ग मंत्रालय यांच्या राष्ट्रीय सुरक्षा धोरणाची अंमलबजावणी करण्यात कसूर केली आहे, असं श्री संजय पाचंगे यांनी रांजणगाव पोलीस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय.